कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊनचा एक व्यापक कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि जो कार्यक्रम आता 15 एप्रिलला संपतो आहे. कोरोनाचा सामना करण्यात यावा, आपण कोरोनाच्या जी नेक्स्ट थर्ड स्टेज आहे त्या थर्ड स्टेजमध्ये भारताने प्रवेश करू नये, ज्याला आपण कम्युनिटी ट्रान्समिशन होतो ते कम्युनिटी ट्रान्समिशन भारतामध्ये कोरोनाचं होऊ नये म्हणून आपण युरोपकडनं प्रामुख्याने धडा घेतला आणि त्यानुसार आपण तात्काळ लॉकडाऊनची घोषणा केली. आणि आता हा लॉकडाऊनचा जो आपला पूर्णपणे हा कार्यक्रम आहे हा 15 एप्रिलला संपतो आहे. आता त्यानंतर प्रश्न असा उपस्थित होतोय की हा लॉकडाऊनचा जो कार्यक्रम आहे हा पुढे हा जो निर्णय आहे हा पुढे एक्सटेंड करायचा का या संदर्भामध्ये सध्या सांगणं थोडंसं अवघड आहे. परंतु या 15 एप्रिल नंतर भारतापुढे नेमके काय विकल्प आहेत हे विकल्प आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या उद्देशाने हा लॉकडाऊनचा संपूर्ण जी घोषणा करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला 100% यश मिळालं असं म्हणता येत नाही. कारण अजूनही लोकांनी याला फारसं गांभीर्याने घेतलेलं नाहीये. आपण पाहतो की मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती याचे रुग्ण जे आहे त्याचं संक्रमण जे आहे ते वाढतं आहे. महाराष्ट्रामध्ये ते वाढतं आहे. एकूण भारतामधली जी संख्या आहे ती आता 2000च्या क्रॉस झालेली आहे. याच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील 50च्या वरती चालली गेलेली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा पडलेला आहे की हा लॉकडाऊन एक्सटेंड करायचा, कारण त्याचे लोकांच्या दैनंदिन आयुष्यावरती देखील परिणाम होत आहेत, याचे काही आर्थिक परिणाम देखील होणार आहेत. त्यामुळे नेमके भारतापुढचे विकल्प काय आहेत 15 एप्रिल नंतर. तर 15 एप्रिल नंतर प्रामुख्याने मला असं वाटतं की भारतापुढे 3 विकल्प आहेत आणि भारताने या तिन्ही मॉडेल्सचा अभ्यास हा व्यवस्थितपणे करून पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून या 3 विकल्पांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यातला जो पहिला विकल्प आहे तो चायना मॉडेल आहे. हे चायना मॉडेल काय आहे की जे चायनाने वुहानमध्ये प्रामुख्याने त्याची अंमलबजावणी केली होती. वुहानमध्ये जो लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता हा 40 दिवसांचा लॉकडाऊन होता. आपल्याकडे 21 दिवसांचा आहे. त्यामुळे आपण जर चायना मॉडेल फॉलो केलं तर आपल्याला हा लॉकडाऊनचा जो आपला एकूण निर्णय आहे हा एक्सटेंड करावा लागेल. हे पहिलं मॉडेल झालं. दुसरं जे मॉडेल आहे ते अत्यंत महत्वाचं, ते त्याला युरोपियन मॉडेल आहे. आज जरी युरोप हा कोरोना व्हायरसचा दुसरा एपिसेंटर बनलेला असला आणि युरोपमध्ये देखील याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली, मोठे युरोपियन देश याला बळी पडत असले, तरी युरोपियन देशांकडनं एक गोष्ट, विशेष करून जर्मनी सारख्या देशाकडनं आपल्याला एक गोष्ट शिकावी लागणार आहे. ते म्हणजे त्यांनी त्यांचं परराष्ट्र धोरण आणि राजनय हे इतक्या उत्तम पद्धतीने ते वापरत आहेत. इतर देशांकडनं, विशेष करून चीनकडनं, व्हिएतनामकडनं, दक्षिण कोरियाकडनं कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक औषधं किंवा आवश्यक जे इक्विपमेंट्स आहेत, मग मास्क असतील, पर्सनल प्रोटेक्शन किट असेल किंवा आयसीयू इक्विपमेंट्स असतील, हे कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत अग्रेसिव्हली प्रयत्न करायला सुरुवात केली. अमेरिकेने देखील अशा प्रकारचे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आणि आता अमेरिका रशियाकडनं देखील मदत घेतो आहे. त्यामुळे आपल्याला एक युरोपियन मॉडेलचा विचार करावा लागणार आहे. कारण आपल्याला ज्या पद्धतीने भारतामध्ये ह्या केसेस वाढता आहेत त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती मास्कची असेल किंवा व्हेंटिलेटर्सची असेल किंवा मग पर्सनल प्रोटेक्शन किटची आवश्यकता ही भासणार आहे. त्यामुळे आपण वेळीच याच्या दृष्टिकोनातून विचार करून या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत की आपण इतर देशांकडून ही मदत कशा पद्धतीने घेऊ शकतो. विशेष करून भारताने दक्षिण कोरियाबरोबर अशा स्वरूपाचा करार केला. आपण चीनकडनं देखील या स्वरूपाची मदत घेतोय. परंतु ती इतरही अनेक देश आहे जे साऊथ ईस्ट एशियन देश आहेत, ज्याच्यामध्ये व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, की हे आपल्याला बऱ्यापैकी मास्क पुरवू शकतात. या देशांकडनं भारताला मदत घ्यावी लागेल. त्यामुळे हा दुसरा आपल्याकडे विकल्प असेल. आणि तिसरा जो अत्यंत महत्वपूर्ण असेल ज्याला आपण दक्षिण कोरिया मॉडेल असं म्हणतो. आणि हे मॉडेल आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे आणि भारताने याचा गांभीर्याने विचार करावा. कारण 15 एप्रिल नंतर जर आपण दक्षिण कोरियाचं मॉडेल इम्प्लिमेंट केलं तर मला असं वाटतं की आपल्या दृष्टिकोनातून ते फार महत्वाचं असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दक्षिण कोरियाचं हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा लॉकडाऊनचा प्रकार नाहीये. लॉकडाऊन न करता देखील दक्षिण कोरियाने ज्या पद्धतीने कोरोनाच्या व्हायरसवरती त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी जो विजय प्राप्त केलेला आहे तो एक मोठा आदर्श हा भारतासाठी ठरू शकतो. त्यामुळे नेमकं हे मॉडेल काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. दक्षिण कोरियामध्ये पहिल्यांदा जो कोरोनाचा पेशंट सापडला हा 20 जानेवारीला सापडला. 20 जानेवारीला सापडल्यानंतर जसं आपण पाहतो की याच दिवशी म्हणजे योगायोग बघा की ज्या दिवशी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा पहिला पेशंट सापडला त्याच दिवशी तो अमेरिकेमध्ये देखील 20 जानेवारीलाच पहिला पेशंट सापडला. परंतु बघा आज दक्षिण कोरियामध्ये
टोटल जी संख्या आहे, संपूर्ण जे कोरोना व्हायरसनी संक्रमित झालेले रुग्ण आहेत ते केवळ 10,000 आहेत. अमेरिकेमध्ये हा आकडा 2 लाखाच्या वरती चालला गेला. यामधनं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दक्षिण कोरियामध्ये ही साधारणतः 100च्या घरात आहे. आज हा आकडा अमेरिकेचा 10,000च्या आसपास जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाने असं नेमकं काय केलं, तर ज्या वेळेला 20 जानेवारीला त्यांच्याकडे पहिला रुग्ण सापडला त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिले दक्षिण कोरियाच्या सरकारने 15 औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना तात्काळ आमंत्रित केलं आणि त्यांना त्वरित कोरोनाचं टेस्टिंग किट डेव्हलप करायला सांगितलं. बघा, हा निर्णय इतका महत्वाचा होता, त्यांनी 1 दिवसाची पण दिरंगाई केलेली नाहीये आणि त्यांनी तात्काळ हे टेस्टिंग किट डेव्हलप केले. याउलट अमेरिकेने 20 जानेवारीला पहिला पेशंट सापडलेला असताना 27 फेब्रुवारीला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या कंपन्यांना, हॉस्पिटल्सला कोरोनाच्या टेस्टिंग करायला सांगितलं, त्याचे किट डेव्हलप करायला सांगितलं. म्हणजे जवळपास 6 आठवडे उशीर हा डोनाल्ड ट्रम्पनी केला. तो प्रकार दक्षिण कोरियाने केला नाही. त्यांनी तात्काळ हे किट्स तयार केले. त्यांच्याकडे 9 फेब्रुवारीपर्यंत हे सगळे किट्स तयार होते आणि त्यांच्याकडे टेस्टिंग करायला सुरुवात झाली होती. पण सुरुवातीच्या काळामध्ये देखील त्यांच्याकडे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती झाला. साधारणतः 20 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान त्यांच्याकडे प्रति दिवशी 700-800 अशा स्वरूपाने कोरोनाचे रुग्ण होते. परंतु 15 दिवस, त्याच्या नंतरच्या 15 दिवसांमध्ये म्हणजे 15 मार्चला ही संख्या प्रति दिवशी 50 वरती आली. म्हणजे ह्या 15 दिवसांमध्ये जिथं 900 ही संख्या होती त्याच्यापासून एकदम 15 दिवसांपर्यंत 50 पर्यंत हा आकडा आला. त्यामुळे ह्या 15 दिवसांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाला नियंत्रित आणण्यासाठी एक महत्वपूर्ण मॉडेल आपल्या पूर्ण देशामध्ये राबवलं आणि ते मॉडेल होतं ते म्हणजे ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट. म्हणजे पहिले कोरोनाचे रुग्ण जे आहेत त्यांना शोधा आणि त्यांना शोधण्यासाठी त्यांनी व्यापक मोहीम पूर्ण देशामध्ये आखली. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अत्यंत उत्तम पद्धतीने वापर केला. त्यामुळे पहिले कोरोनाचे रुग्ण ट्रेस केले. हे करताना त्यांनी जसं मी सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामध्ये जे महत्वाचे शहर आहेत दक्षिण कोरियामध्ये ते त्यांच्याकडे सीसीटीव्हीचं जाळं हे फार मोठं आहे. त्यामुळे सीसीटीव्हीचा वापर केला आणि त्यामुळे कोरोनाचा रुग्ण हा ज्यांना क्वारंटाईन केलेला आहे, नंतर तो सपोज बाहेर पडला असेल किंवा क्युअर झाल्यानंतर बाहेर पडला असेल, त्याचं ट्रॅकिंग करण्यासाठी ज्यासाठी त्यांनी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम ही पद्धत अवलंबली आणि त्यांनी सीसीटीव्हीचा अत्यंत उत्तम पद्धतीने वापर केला. हा पहिला झाला. दुसरं, त्यांनी सेलफोनचा वापर केला. आजकाल जवळपास सगळ्यांकडे सेलफोन आहेत. हाच प्रकार दक्षिण कोरियाच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाने काय केलं की सेलफोनच्या माध्यमातून त्याचं लोकेशन, जो संशयित आहे किंवा जो रुग्ण आहे आणि जो नंतर बरा झाल्यावर देखील बाहेर पडलेला आहे, तो नेमका कोणाकोणाच्या संपर्कात आला, त्यासाठी त्यांनी त्याचं मोबाईल लोकेशन याचं ट्रॅकिंग करायला सुरुवात केली. तर दुसरा त्याचा केला. तिसरं म्हणजे दक्षिण कोरियाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. दक्षिण कोरियामध्ये जवळपास 100% कॅशलेस इकॉनॉमी आहे. त्यांच्याकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या स्वरूपाने सगळे व्यवहार होतात. त्यामुळे त्यांनी या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचं जे स्वॅपिंग आहे त्याच्यावरती नजर ठेवायला सुरुवात केली. जर एखादा व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावरती स्वॅपिंग करत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कदाचित त्याला एखादी हेल्थची इमर्जन्सी असू शकते, त्याला काहीतरी त्रास होत असू शकतो आणि त्यामुळे तो पैसे बँकेतनं जास्त विड्रॉ करत असेल, हा देखील याचा अर्थ काढला गेला. त्याचप्रमाणे त्याचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी देखील डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर हा उत्तम पद्धतीने केला गेला. अशा पद्धतीने सगळ्यात पहिला जो टप्पा होता तो म्हणजे ट्रेस करणं. हा ट्रेसिंगचा जो प्रकार आहे तो त्यांनी उत्तम पद्धतीने केला. त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो टेस्टिंगचा आणि या बाबतीमध्ये दक्षिण कोरिया हा अव्वल स्थानावरती आहे. दक्षिण कोरियाचं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला घ्यावं लागेल की दक्षिण कोरियाने प्रति दिवशी साधारणतः 20,000 टेस्ट या केलेल्या होत्या. आपण जर पाहिलं तर जे ऍव्हरेज आपण काढतो साधारणतः 10 लाख लोकांमागे किती टेस्ट झाल्या, तर 10 लाख लोकांमागे दक्षिण कोरियामध्ये 5,100 टेस्ट या होत होत्या किंवा होता आहेत. त्याच्या तुलनेमध्ये अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे 78 टेस्ट होत आहेत आणि भारतामध्ये दर 10 लाख लोकांमागे साधारणतः 20 ते 25 टेस्ट होतात. आपण आता प्रायव्हेट लॅबला देखील ते अलाउड केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी टेस्टिंग वरती अत्यंत भर दिला. 650 टेस्टिंग सेंटर्स त्यांनी संपूर्ण देशभर हे त्यांनी निर्माण केले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे हा एक महत्वाचा भाग होता की ज्या वेळेला त्यांनी ज्या स्वरूपाच्या टेस्टिंग किट्स मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप केलेल्याच होत्या आणि त्यामुळे टेस्टिंग वरती भर दिल्यामुळे त्यांना त्याचे रुग्ण कोण आहेत याला आयडेंटिफाय करणं हे सोपं झालं. त्यानंतर तिसरा जो प्रकार होता तो म्हणजे ट्रीटमेंट. आता ज्या वेळेला एखाद्याला
कोरोनाचा संसर्ग झालेला आहे हे टेस्टमधनं सिद्ध होतं, त्यावेळेला त्याला ट्रीटमेंट देखील करणं गरजेचं आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की दक्षिण कोरियामध्ये 2015 मध्ये म्हणजे मे ते जुलै 2015 या साधारणतः 3 महिन्याच्या काळामध्ये दक्षिण कोरिया, ज्याला मार्स या एका संसर्गजन्य रोगाला हा देश बळी पडलेला होता, ज्याला मिडल ईस्टर्न रेस्पिरेटरी सिंड्रोम असं म्हणतात. आणि हा जो मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम आहे हा प्रामुख्याने, मिडल ईस्ट म्हणजे पश्चिम आशिया, की हा प्रामुख्याने सौदी अरेबियामधनं हा व्हायरस प्रसार त्याचा झाला होता. आणि सौदी अरेबियानंतर त्याचा दुसरा बळी हा दक्षिण कोरिया पडला होता. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये साधारणतः 200 रुग्ण हे मार्चचे 2015 मध्ये आढळलेले होते आणि त्यांनी त्याचे जवळपास 38 जण त्याच्यामुळे मृत्युमुखी पडलेले होते. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्याच वेळेला या मार्सकडनं त्यांनी धडा घेतला आणि 2015 नंतर दक्षिण कोरियाने आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकी करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी हॉस्पिटलची एक चेन तयार केली. महामारीचा सामना कसा करावा यासाठी एक टास्क फोर्स त्यांनी नेमला आणि हा टास्क फोर्स नेमून त्यांनी जे रिकमेंडेशन दिले त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. त्यामुळे आता जेव्हा कोरोनाचा सामना करताना त्यांना ह्या सगळ्या तयारीचा फायदा झाला. आणि विशेष म्हणजे ज्यांना ट्रीटमेंट द्यायची त्यासाठी त्यांचे हॉस्पिटल्स सज्ज होते. त्यामुळे ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या तिन्ही गोष्टी त्यांनी उत्तम पद्धतीने फॉलो केल्या होत्या. एक विशेष म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकूनही लॉकडाऊन हा घोषित केलेला नव्हता. याचं कारण असं की दक्षिण कोरियाला लॉकडाऊन हा परवडणारा नव्हता आर्थिकदृष्ट्या. आज दक्षिण कोरियाचा जर आपण विचार केला तर दक्षिण कोरिया चीन सारखंच एक मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. त्यांच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा हा जवळपास 70% आहे. आज आपण बघतो की आपल्या घरामध्ये आपण अनेक होम अप्लायन्सेस वापरतो, म्हणजे व्हर्लपूल असेल, तर अशा स्वरूपाचं असेल किंवा सॅमसंग असेल, हे सगळे कोरियन कंपन्या आहेत. त्यामुळे आज दक्षिण कोरियाचा एक्सपोर्ट फार मोठा आहे. त्यामुळे त्यांनी लॉकडाऊन नाही केलं, पण सोशल डिस्टन्सिंगचा जो प्रकार आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीने केला. तंत्रज्ञानाचा अत्यंत उत्तम पद्धतीने वापर केला. त्यामुळे मला असं वाटतं की जरी केंद्र सरकारने हा जो लॉकडाऊनचा भारतामधला निर्णय हा जरी 15 नंतर एक्सटेंड केला नाही, तर तरी देखील आपण जर हे दक्षिण कोरियाचं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये रुग्णांना ट्रेस करणं, मोठ्या प्रमाणावरती टेस्टिंग करणं आणि मग त्यांना ट्रीटमेंट देणं आणि त्यासाठी आवश्यक तशा पद्धतीचे हॉस्पिटल्स किंवा त्याची चेन तयार करणं, हा प्रकार जरी भारताने केला तर तो उत्तम पद्धतीने वर्कआउट होऊ शकतो. मला असं वाटतं की हे जे 3 मॉडेल्स भारतापुढे आहे, एक दक्षिण कोरियाचं मॉडेल, एक चीनचं मॉडेल आहे आणि तिसरं जे युरोपचं मॉडेल आहे, या तिघांमधलेही योग्य गोष्टी ह्या भारताने निवडल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या आधारे त्याची उत्तम स्ट्रॅटेजी बनवून ती इम्प्लिमेंट करता जर आली तर मला असं वाटतं की भारत हा कोरोनाचा जो प्रसार भारतामध्ये होतो त्याच्यावरती नियंत्रण प्राप्त करण्यामध्ये भारताला नक्कीच यश प्राप्त होईल.